धुले तहसील के कपटली गांव के किसानों को इस बार मक्का फसल में भारी नुकसान झेलना पड़ा। इल्लियों और फफूंदजन्य बीमारी के कारण खेतों में लगे मक्का के पौधे सूख गए और भट्टे सड़ गए। किसानों को बड़ा खर्चा भी वसूल नहीं हो पाया, जिससे वे गंभीर आर्थिक संकट में फंस गए हैं। किसानों ने कृषि विभाग से तत्काल उपाय और शासन से फसल बीमा, आर्थिक मदद व अनुदान की मांग की है। मी कापडणे येथील रहिवासी विठोबा माळी। कापडणे परिसरात या वर्षी असंख्य शेतकऱ्यांनी मका लागवड केली। याला कारण असं होतं की दरवर्षी आता कापसाला चांगला भाव मिळत नाही, म्हणून असंख्य शेतकरी मका लागवडीकडे वळले। मात्र जून महिन्यापासून मका पीक लागवड केल्यानंतर रात्रंदिवस काबाड कष्ट करून त्या पिकावर फवारणी, खते, निंदणी असे हजारो लाखो रुपये शेतकऱ्यांनी खर्च केले। मात्र आता पीक काढण्याची वेळ आली आहे। मात्र या ठिकाणी आता मक्याची अशी परिस्थिती आहे, बुरशीजन्य रोग व लष्करी अळीमुळे संपूर्ण पिकाचे नुकसान झाले आहे। त्याच्यामुळे शेतकऱ्याच्या हातात एकही रुपया येणार नाही अशी परिस्थिती आहे। शेतकऱ्याने करावं तरी काय असं संकट मोठे शेतकऱ्यांवर आले आहे। तरी अद्यापही कृषी विभागाने अथवा महसूल विभागाने याची दखल घेतली नाही। तरी शेतकऱ्यांची आता पीक काढण्याची वेळ आली आहे। संपूर्ण मका उखळड्यावर फेकण्याची वेळ आली आहे। अनेक शेतकऱ्यांनी मका आता उखळड्यावर फेकण्याचे काम सुरू केलं आहे। म्हणून आता 1 रुपया येणार नाही, म्हणून प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांजवळ जाऊन पंचनामे करून नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी विनंती।